नाहीतर पृथ्वी गोल आहे हे संशोधन गॅलिलिओच्या नावावर लागले. कोणीतरी असता भारतीय माणूस, कोणीतरी असता भारतीय माणूस आहे का नाही, हे झालं नाही. आणि म्हणून आज आपण न्यूटन गॅलिलिओच्या जे जे कारण ऑलिव्हर राईट नावाचा एक होता शास्त्रज्ञ. तो काय म्हणला, मुझे लगता है कि मैं उड़ना चाहता हूं या मुझे लगता है मैं उड़ सकता हूं. त्याचा भाऊ त्याच्या बाजूला उभा होता विलो राईट. तो म्हणे उड़ सकते, उसमें क्या है, वो पंछी भी होते तो वो भी तो उड़ते, तो हम क्यों नहीं उड़ नहीं सकते. आणि मग विमानाचा शोध लागला. विमानाचा शोध नंतर लागला. शोध कुठे लागतात, शोध इथे लागतात. आणि मग लॅबमध्ये जाऊन ते सिद्ध होतात, कारण त्यांनी ते पहिले मानले ना म्हणून. आणि विज्ञान इतक्या लवकर अपरंपार प्रगती करतोय, इतक्या फास्ट त्यांनी जगाला काबीज केलेलं आहे. इतक्या लवकर त्या विज्ञानाच्या जुळून घेण्यापुरता तरी वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला ठेवला पाहिजे. मग तुम्ही कोणी असाल, विद्यार्थी असाल, शिक्षक असाल, कोण काय शेतकरी असाल, कामगार असाल, डॉक्टर, इंजिनियर, कुणीही असाल, त्या विज्ञानाला जुळून घेण्यापुरता तरी वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये असणं जरुरी आहे. नाहीतर त्याचे परिणाम कसे होतात. थोडं उदाहरण देतो. आमच्या घरी एक 10 ते 12 वर्षापूर्वी नवीन नवीन गॅस आणला. गॅस आणि गॅस आणला होता तेव्हा माझा आणि भाऊ भैयाचा दोघांचं लग्न झालं होतं. खूप जुनी गोष्ट आहे. तेव्हा आई आमची त्या गॅसवरती स्वयंपाक करायची. आणि मग आई एके दिवशी कुठेतरी बाहेर गेली आणि आम्ही म्हणजे मी, माझे वडील आणि आजोबा आम्ही तिघे शेताहून घरी आलो. आम्ही शेताहून घरी आलो. आम्हाला घरी आल्याबरोबर चहा लागतो. आम्ही पाटील लोक. आता तुम्हाला माझ्यावर अंदाज आला असेल की हा एकदम फटीचर आहे, पण आम्ही समजा. आणि आम्हाला घरी आल्याबरोबर चहा पाहिजे. तो मग घरी आलो चहा पाहिजे. किंग जॉंग नंतर त्यांचेच नाव इतके बघा. घरी आलो चहा पाहिजे. मग आजी घरी होती, आई घरी होती. मग त्या आजीने काय केलं, गॅस पेटवलं. आजीचे जन्म गेला संपूर्ण चुलीवर करून. गॅसचा तिचा संपर्क आला नाही. त्या दिवशी आलेला आजीनं गॅस पेटवला, चहा केला. तो चहा उतरवला आणि तो गॅस जो आहे तो मारून घेऊन टाकला. आता जर नशीब की आमची आई घरी आली आणि तिने ते पाहिलं आणि तिने ते बंद केलं. जर आई लवकर घरी आली नसती आणि आमची जर आजीबाई देवाला दिवा लावायचे माय म्हणून काटेरी जर घेतली असती आता, तर सगळे असताना घरी झालं असतं जे जे रामकृष्ण. म्हणून सायन्स का पुस्तकी भी सुनो. सायन्स म्हणतात शब्दप्रमाणे मानू नको, व्यक्तीप्रमाणे मानू नको, ग्रंथप्रमाणे मानू नको. आणि आपल्याकडल्या अध्यात्मातल्या सगळ्या 90% गोष्टी आहेत. कोणीतरी सांगतो फाटे सुपाटे कानफाटे बाबाजी आपल्याला फलानी गोष्ट करा रे, फलाना विस्तार करा, त्या ह्याच्यावर घेऊन उतरून टाका, काहीतरी करा ते. आणि ते आपण सगळं मानतो आणि आपण स्वतःला आध्यात्मिक म्हणतो. आता अध्यात्माच्या नावावर आपण पूर्णपणे कर्मकांडवादी झाले. आणि आपण काय करतो, आपण असे बघतो की धर्माला आणि कर्मकांडाला अध्यात्म म्हणून कोटून बसलेले लोक होतात. वास्तविक पाहता देवाच्या नावावर अध्यात्म खूप दूर आहे. त्याचा अजून ते पताच लागायला समजा त्याचा. पण कर्मकांड इतकं करतोय. कोणी काही नरबळी देतं, काही पशुबळी चालले, बरेचसे अनिष्ट प्रथा त्या ठिकाणी चाललेले आहेत. आता कर्मकांड म्हणजे काय त्याचं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक स्वामी महाराज होते, साधू होते. आणि त्या साधूचं त्यांचं एक आश्रम होतं आणि त्यांचे जे शिष्य